तर मंडळी इकडे बघताय आपली ना ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे. हा बघा कलर जबरदस्त आलेला आहे. त्याच्यात आता आपले सोडे घालून घ्यायचे आहेत. हे सर्व आपण सोडे ना भिजत ठेवले होते आणि पुन्हा आपण धुवून घेतलेले आहेत. आणि आता ना भात घालून घेते वरून. हा बघा भात पण मस्त सुट्ट झालाय. तो सर्व आता वरून आपल्याला घालून घ्यायचंय. आता सर्व ना इकडे बिर्याणी आपली मिक्स करते. खाली सर्व ग्रेव्ही आहे बघा. भारी जबरदस्त दिसते. आता कलर पण ना मस्त येईल बघा. सुगंधच किती येत आहे. भारी सुगंध सुटलाय ना. मस्त एकदम सोडे बिर्याणी आज आपण खास बनवलेली आहे. आणि आता घरभर पूर्ण सुगंध येतोय बघा. जे वाफा येतात ना जबरदस्त सुगंध सुटलाय. इकडे बघताय सर्व राईस ना आता मिक्स केलेला आहे आणि मस्त दिसतोय बघा. जबरदस्त कलर पण सुटलेला आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपल्या घरी बनणार आहे सोड्यांची बिर्याणी. ऍक्च्युली आमच्या घरामध्ये ना सर्व असे मच्छी लवर आहेत आणि तुम्हाला पण माहित आहे जे मच्छी लवर असतात ना त्यांच्या घरी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी पाहायला मिळते. तर त्याच्यापैकी एक म्हणजे सोडे जे कोळंबी सुकवून ड्राय करून बनवली जातात. तर त्याची आज आपण बिर्याणी बनवणार आहोत. आणि ही बिर्याणी ना आपण म्हणजे असे मातीच्या भगोन्यामध्ये बनवणार आहोत, ज्याच्यामुळे त्याची चव एकदम ना रुचकर आणि त्याला मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो. तर मंडळी आता ना इकडे आईने सर्व सोडे बिर्याणी बनवण्यासाठी सर्व गोष्टी रेडी केलेल्या आहेत. आणि आपल्याला काय काय सर्व सामग्री लागणार आहे, किती मात्रामध्ये घ्यायचे सर्व. इथे मी सोडे घेतलेले आहेत. अर्धा वाटी म्हणजे अर्धा कटवा हा घेतलेला आहे. 2 वाट्या होती. इथे ना मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे तुम्ही नॉर्मल पण घेऊ शकता, पण बासमती राईस मध्ये बिर्याणी कशी छान होते, म्हणजे फुलते चांगली. इकडे काय इथे मी ना काश्मीरी लालवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या भिजून घेतलेल्या आहेत गरम पाण्यात. थोडा टाइम भिजत ठेवलं की सॉफ्ट होतात ते. त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. अच्छा. आणि टमाटर पण ना मी थोडे ना तेलामध्ये असे फ्राय करून घेतले. त्यांची पण पेस्ट करायची आपल्याला टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट बनवायची. हे किती टोमॅटो घेतलेस तू? मी 2 टमाटर घेतले. अच्छा. इकडे काय अजून? पुदिना थोडा घेतलेला आहे, अर्धी वाटी. इथे ना आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे. हे भातामध्ये आपल्याला घालायला सर्व लागणार आहे खडा मसाला, भात जेव्हा आपण शिजवायला घेऊ तेव्हा. इथे मी ना एक कांदा लसणीचा घेतलेला आहे. अच्छा. आणि अद्रकचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला लसूण पेस्ट करायची आहे. आल्याने लसणीची पेस्ट करायची. आणि इकडे 4 आपल्याला कांदे. ग्रेव्हीसाठी आपल्याला 4 कांदे घ्यायचे आहेत. आणि आम्ही ना सोड्यामध्ये एक बटाटा पण टाकणार आहोत. बटाटे पण छान होतो सोड्या बिर्याणीमध्ये, म्हणजे खायला पण छान वाटतो जरा. तर ही सर्व सामग्री लागणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मसाले वगैरे आपल्याला लागतील फोडणीसाठी. ते मसाले तर घ्यायचे आहेत. तर इकडे ना हा आपण थोडासा कोमट पाणी घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये सर्व घालून घेतो. हे सोडे कसे कडक असतात ना, तर थोडा टाइम आपल्याला ना गरम पाण्यात ते असे भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे पूर्ण सॉफ्ट होतात. अर्धा तास तरी ठेवायचे, म्हणजे बरोबर ते सर्व हलकेसे सॉफ्ट होतात. आणि सर्व कचरा वगैरे आहे ना ऑटोमॅटिक निघून जातो. आपण थोडंसं भिजत ठेवून नंतरला स्वच्छ करून घेऊया ना. तर इकडे ना आता आपण सर्व तांदूळ धुवून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतोय. सर्व आपल्याला शिजत ठेवायचे. इकडे सर्व हा अख्खा खडा मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेतोय. 1 चमच जिरा घालायचा आहे. 1 चमच मीठ सुद्धा घालून घ्यायचंय. आता थोडा टाइम आपल्याला शिजायला ठेवायचंय. इकडे बघा चंगोडी आलाय. चंगोडी सकाळ सकाळ मस्त ऊन घेते इकडे. आणि आपला कालू मस्त सुस्तावलाय तिकडे. बघा वरती चढते, दरवाज्यावर चढते का चंगोडी. इकडे ना आता आपण सर्व पेस्ट बनवायला सुरुवात करतोय. सर्व टोमॅटो याच्यामध्ये घालून घेतोय. बघा मस्त पेस्ट झालेली याच्यामध्ये काढून घेतोय. छान कलर पण येतो आपल्या मस्त ग्रेव्हीला ना. टोमॅटो आणि मिरच्यांमुळे मस्त कलर येतो. आता सर्व काश्मीरी मिरच्या याच्यामध्ये घालून घेतोय. ह्याची पण आपल्याला पूर्ण पेस्ट बनवायची. बघा मिरच्यांची सुद्धा ना मस्त पेस्ट रेडी झाली. एकदम लालसर कलर आलेला आहे बघा. तर इकडे ना सर्व लसणी सोलून घेतलेत आणि आल्याचे पण आपण सगळे तुकडे करून घेतलेत. आता याची पेस्ट बनवून घ्यायची. आज आपण भोगवण्यात खास करून बिर्याणी बनवणार आहोत. सर्वांना तेल आतमध्ये घालून घेतलंय. आता फोडणी द्यायला घेतोय. आपलं तेल तापलं. आता मी ना पेस्ट पत्ता खडा मसाला ना सर्व घालून घेते. कांदे हे पण कांदे असे लांबसरच कापलेत, पूर्ण बारीक केलेले नाहीत. लांबसर म्हणजे बिर्याणीमध्ये छान असे खायला बरे पडतात. सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचंय.
कांदा ना आपला थोडासा परतून झालेला आहे. मी आता ना लसूण पेस्ट घालून घेते. चांगला मस्तपैकी कांद्याला ना पाणी सुटलं आहे. तर आता ना सर्व कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपण दोन्ही मस्त परतवून घेतलेलं आहे आणि एकदम बघताय छान रेडी झाले. कांद्याला ना परतवायला थोडासा वेळ लागतो. आम्ही म्हणजे झाकण लावूनच सर्व परतवून घेतलेलं आहे. आता इकडे ना आपण ही सर्व टोमॅटोची पेस्ट रेडी केली होती ती घालून घेतो याच्यामध्ये. आणि ही मिरच्यांची सुद्धा सर्व काश्मीरी मिरच्या त्यांची मस्त लालसर पेस्ट रेडी झालेली आहे ती सुद्धा घालून घ्यायची. सर्व गोष्टी आपल्याला एकजीव करून घ्यायची. आता आपल्या ग्रेव्हीला ना मस्त कलर सुटायला लागेल बघा. एकदम लालसर मस्त ग्रेव्ही आता दिसायला लागेल. इकडे झाकण लावून आपण थोडा टाइम परतवायला ठेवतोय. तर मंडळी इकडे बघताय आपली ना ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे. हा बघा कलर जबरदस्त आलेला आहे आणि छान दिसते एकदम. त्याच्यात आपल्याला ना कोळंबी मसाला बघा, कोळंबी मसाला घालायचा आहे 1 चमच. हळद घालायची आहे 2 चमच. 1 चमच गरम मसाला, 1 चमच धना पावडर, 1 चमच आपला घरगुती मसाला. याच्यात आता आपले सोडे घालून घ्यायचे आहेत. हे सर्व आपण सोडे ना भिजत ठेवले होते आणि पुन्हा आपण धुवून घेतलेले आहेत. सर्व आता एकजीव करून घ्यायचे. सोडे शिजायपुरताना थोडा पाणी घालून घ्यायचा आहे. आपल्याला एक नाही ते बटाटा पण घालायचा आहे. तुमच्या ह्याच्यावर आहे, आम्ही कसा घालतो, आम्हाला कसा आवडतो बटाटा. तुमच्या चॉईसवर आहे, घातला नाही तरी चालेल. आपल्याला इथे ना 1.5 चमच मीठ घालायचं आहे. भातात पण मी घातलेला आहे. आता ह्याच्यात घालून घेते. आपलं कसं सेंदा नमक आहे. खूप जण आमच्या व्हिडिओ खाली ना कमेंट करत असतात की तुम्ही मीठ खूप जास्त घालता, पण हा सेंदा नमक ना जास्त एवढा खारा नसतो, नॉर्मल खारा असतो, त्यामुळे थोडासा एक्स्ट्रा घालायला लागतो. त्याला सोडे ना 15 मिनिटं तरी व्यवस्थित चांगले शिजून द्यायचे. आता बघताय आपल्या भाताला ना पाणी सर्व आटलेलं आहे ना. भात आपला ना 90% ना शिजलेला आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते आणि वरती झाकण मारून ठेवते. चांगला भात ना आपला असा आता फुलला चांगला. तर इकडे बघताय आपला ना भात मस्त फुललेला आहे. हा बघा असा वरपर्यंत आलेला आहे. तर थंड थोडासा करायला आपण ना इकडे डिशमध्ये काढून घेतो आणि पूर्ण सुट्टा सुट्टा करायचा आहे, म्हणजे आपल्याला सर्व बिर्याणीमध्ये व्यवस्थित तो घालता येईल. सर्व काढून घेतोय. सुट्टा सुट्टा असेल ना की मस्त, म्हणजे खायला पण बरा पडतो. हा बघा एकदम लांब लचक बासमती राईस घेतला ना की असे लांब लचक होतात मस्त. गरमागरम आहे. हा बघा सर्व सुट्टा करून घ्यायचं आपल्याला. सुगंध पण भारी सुटलाय. हा जबरदस्त जिऱ्याचा आणि सर्व अख्खा खडा मसाला आतमध्ये आहे, त्याच्यामुळे सुगंध भारी येतोय राईसचा. तर इकडे बघता आपली सोड्यांची ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे. बघा भारी दिसते एकदम. बटाटा हा बघा चांगला शिजलाय. बटाटे पण मस्त शिजलेले आहेत. पुदिना घालून घेते आणि कोथिंबीर अर्धा आपल्याला नंतर घालायचं आहे. थोडासा अगोदर पण घालून घ्यायचं ना, नंतरला वरतून परत आपल्याला घालायला लागेल. आणि आता ना भात घालून घेते. बघा भात पण मस्त सुट्टा सुट्टा झालाय. तो सर्व आता वरून आपल्याला घालून घ्यायचंय. जवळपास आपण 10 मिनिटं तरी सोडे शिजत ठेवले होते, त्याच्यामुळे मस्त सोडे पण शिजले असतील. आता भारी दिसतंय एकदम. सुगंध पण सोड्यांचा एकदम मस्त सुटलेला आहे. इकडे बघते सर्व राईस आपला आता घालून झालेला आहे. वरतून आपल्याला पुन्हा कोथिंबीर आणि पुदिना सर्व घालून घ्यायचंय. हा जबरदस्त दिसतोय. आणि ना साईडने आता घी घालून घेते. ही बघा ही घी ना आम्ही घरी बनवलेली आहे. म्हैशीच्या दुधाची घी आहे बरं. साईडने म्हणजे घालून घ्यायचं, म्हणजे खाली कसं लागत नाही तो. आता 5 मिनिटांनी आपल्याला झाकण लावून थोडा शिजाय ठेवायचा आहे. तर मंडळी इकडे ना आता आपला सर्व राईस रेडी झालेला आहे. हा बघा बिर्याणी मस्त रेडी झाले. भारी दिसतंय एकदम. आता सर्व ना इकडे बिर्याणी आपली मिक्स करतोय. खाली सर्व ग्रेव्ही आहे बघा.
भारी जबरदस्त दिसते. आता कलर पण ना मस्त येईल बघा. सुगंधच किती येत आहे. भारी सुगंध सुटलाय ना. मस्त एकदम सोडे बिर्याणी आज आपण खास बनवलेली आहे आणि आता घरभर पूर्ण सुगंध येतोय बघा. जे वाफा येतात ना जबरदस्त सुगंध सुटले आणि खालून सर्व ग्रेव्ही वरती करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा. कलर बघा, आपण काश्मीरी मिरच्यांची पेस्ट वगैरे याच्यामध्ये घातलेली आहे, टोमॅटोची पेस्ट आहे, त्याच्यामुळे हलकासा लालसर आणि पिवळसर कलर येतोय बघा. खाली सर्व ग्रेव्ही आहे. मडक्यातला ना मातीचा सुगंधच मस्त येत आहे. या भोगवण्यामध्ये म्हणजे मडक्याच्या भांड्यामध्ये ना मस्त बिर्याणी छान रेडी होते. हा 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 जबरदस्त. सोडे पण भारी दिसतात, शिजले सर्व. इकडे बघताय सर्व राईस ना आता मिक्स केलेला आहे आणि मस्त दिसतोय बघा. जबरदस्त कलर पण सुटलेला आहे. तर इकडे ना आता जेवायलाच बसलेलो आहे. डिश मध्ये बघताय सर्व सोड्यांची बिर्याणी घेतलेली आहे. जबरदस्त दिसते बघा. इकडे शेजवान चटणी सुद्धा आहे आणि आता आई पण जेवायलाच बसल्या माझ्यासोबत. आईने पण टेस्ट केलाय. कसा झालाय भात? एकदम मस्त. असं बघा तुम्ही पण बनवून. हा छान, एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे ना. हो एकदम साधी सोपी आहे. हा बनवू शकतो इझी. फक्त सोडे पाहिजे. सोड्याचं सुक्क पण आपण रेसिपी शेअर केलेली आहे, पण ही बिर्याणी पण छान होते ना. हो बिर्याणी पण मस्त, कालवण पण सर्वच मस्त होतं सोड्याचा. हा चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेलं आहे. दिसायला जबरदस्त दिसते. हे सर्व सोडे आहेत इकडे. तर हा शेजवान चटणी घ्यायची. शेजवान चटणी बरोबर मस्त लागतो बिर्याणी. जबरदस्त झालेली आहे. कलर पण छान आले आणि सोडे बघताय मस्त शिजलेले आहेत. तर इकडे आता बघूया टेस्ट करून आपली सर्व सोड्यांची बिर्याणी कशा प्रकारे झालेली आहे ती. एक नंबर झालेली आहे. अप्रतिम लागते आणि मस्त फ्लेवर येतोय. ग्रेव्हीचा पण भारी मस्त फ्लेवर आलेला आहे आणि सोडे एकदम परफेक्ट, एकदम सॉफ्ट झालेले आहेत. तर मंडळी आता ना आपलं जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज आपण खास करून सोड्यांची बिर्याणी बनवली. अतिशय अप्रतिम झालेली आहे आणि ही खास करून आपण मातीच्या भगोन्यामध्ये बनवली होती, ज्याच्यामुळे त्याला ना मस्त असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता. अतिशय इझी रेसिपी आहे आणि बाजारामध्ये सोडे इझिली अवेलेबल असतात, तर ते तुम्ही आणून ही रेसिपी ट्राय करू शकता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.